नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारकडून नवीन जी आर आलाय ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये मिळणार आहेत। तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत आणि याचा लाभ कसा घेता येणार आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो सर्वात पहिला हा जी आर तुम्ही पाहू शकता। हा जी आर कालचा जी आर आहे 6 मार्च 2024 म्हणजेच काल आलेला हा जी आर आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता काय म्हटलेलं आहे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत घ्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत म्हणजे जे घरेलू कामगार असतील त्यांना हा आर्थिक लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो या जी आरमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूया। तर तुम्ही खाली पाहू शकता नक्की याचा लाभ कोणाला मिळणार आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची अट 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणीकृत असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत 10,000 रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्यास शासनाने निर्णय घेतला आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्ही घरेलू कामगार असायला पाहिजे आणि 31 डिसेंबर रोजी तुमचं वय जे आहे ते 55 वर्ष असायला पाहिजे आणि तुम्ही जीवित असायला पाहिजे तरच तुम्हाला 10,000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार आहेत। नंतर मित्रांनो इथं खाली अटी आणि शर्ती दिल्या आहेत। इथं तुम्ही पाहू शकता पहिली अट काय, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। म्हणजे यापूर्वी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर मित्रांनो इथं दुसरी अट तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी। म्हणजेच मित्रांनो तुम्ही जीवित आहे याची असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी, ही दुसरी अट इथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरी अट अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक आदेश देऊन निर्मित करावे। त्यामध्ये उक्त अधिनियमाचा कलम 15(3) मधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा। त्यानंतर चौथी अट इथं तुम्ही पाहू शकता सदर अर्थसहाय्य वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांना सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे। त्यानंतर पाचवी अट पाहिली तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा। त्यानंतर सहावी अट पाहिली तर वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरांतरीचे नियंत्रण व समत्व विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे। तर मित्रांनो या योजनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही घरेलू कामगार पाहिजे आणि तुमचं वय जे आहे ते 31 डिसेंबर रोजी 55 वर्ष पूर्ण असायला पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार। जर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहिले तर तुम्हाला दरवर्षीला 10,000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल।